मायला हिम्मत कशी झाली? कल्याणी! उगवले नारायण उगवले गगनात प्रभा सोनियाची फाके उन्हे आली अंगणात उन्हे आली अंगणात. गाडी कुणाची म्हणलं? अहो सांगा की कुणाची? आपलीच. आणि कुणाची? आपलीच. पाणी आला. अरे काय आहे कल्याणी? अक्कल काय घाण ठेवली काय तू? 24 वर्ष एवढा नॉनस्टॉप नाटको संसार केला या पंजाबराव बांधला बरोबर. हा तुला साधी अक्कल आहे ना? गाडी कोणाची आहे, गाडी कोणाची म्हणे. वर काय आहे की नाही? आणि नुसते रिकामी हाऊत. हा थोबाड बघत बसली नुसती. ए ड्रायव्हर खाली उतर. हे बघ मी काय सांगतो नीट ऐक. आता जरा वेळाने आमच्या इथं पाहुणे येणार आहेत. हा तर त्यामुळे नुसतं गाडीत बसून राहायचं नाही. असं गाडीच्या दारासमोर उभं राहायचं. हा येणाऱ्या जणांना कळलं पाहिजे की पंजाबराव बांधल्याने ड्रायव्हर सगळं गाडी ठेवली म्हणून. काय आणि कोणी विचारलं गाडी कोणाची तर लगेच सांगायचं पंजाबराव बांदल साहब की गाडी आहे. काय अरे गुब्बू गुब्बू गुब्बू. मी काय म्हणते, कशापायी करायला पाहिजेत असले व्यवहार? काय गरज काय आहे आपल्याला असली हुसनी श्रीमंती दाखवायची? हुसनी कल्याणी मापात बोलायचा कळते ना? व खानदानी माणसं आहे आपण. पोरीला बघायला पाहुणे येणार त्यांना दिसल नको वय पंजाबराव बांदल घराण्याची शान. अरे एवढं मोठं ढाले बाटलाचं कारण त्यांना दिसायला पाहिजे ना पंजाबराव बांदल बी त्यांच्या तोडीस तोड हाय म्हणून. गाड़ी गाड़ी कोणाची? ये गाड़ी पंजाबराव बांदल की है और मैं उनका ड्राइवर हूँ. मामा साहेब हा आजचे दिवस आपलीच आहे. बरं मामी फव रवा कढीपत्ता शेंगदाणं शाबू तू भी आणले. या टायमाला जरा चांगल्यात आणले बरं का. साहब लंच टाइम है खाने का पैसा दो ना. हा देत आहे जाऊ बापू. हा तेवढ्या ड्रायव्हरचं लंच टाइमचा सारा. हा म्हणजे आपणच देणार होतो पण माझ्याकडे कसं 2000च्या नोट आहेत ना. मोडल्या म्हणजे परत हे तुमच्याकडे द्या ना 100 त्याला. हा हे देत आहेत. हा बांधलांच्या दारासमोर कोणी उपाशी जात नाही. भरपूर जेव्हा हा जनाची नाही मनाची तरी. अहो मामी चालतंय की या आपल्या घरचाच मामला आहे. नाहीतर 8 वर्ष झाली माझ्या संसाराला. आता जुना जावई म्हणजे घरच्या लेखासारखाच की. आई हे तर बोलत बस. अगं पडशील. कशाला इथं पायऱ्या बांधून ठेवल्या त्या? तुम्ही इथं गप्पा मारत बसलाय सवय. हा चला आत घरी चला. तुम्ही इथं बोलत बसणार आणि आजीला बघायला आले ती तशीच बसणार होय. आई सोरांगी अजून नीट रेडी झालेली नाही. काय सॉरी अजून तयार व्हायचीच आहे वे. मग काय तर तिला 1000दा सांगितलं तरी बी तसंच करती. तुम्हाला सांगती बघा पोरगी बोर्डात आली 12वीला 10वीला दोन्ही वेळेला. पुस्तकाच्या नॉलेज मध्ये ना आमच्या तिघीत ती लय भारी आहे. मला माहित नाही का. पण बेसिक नॉलेज तसंच्या तसंच आहे अजून. काम नाही घरी आणि हे सांडून भरी. हा काय ते काय ते चल आत. मीच नेशवी ते साडी. चल. अगं हळू. बाई कशाला किती दोन पाहिजे. जीवाची आहेस तुला सांभाळता येत नाही वेग. परमेश्वरा अजून 3 महिने सांभाळ रे माझ्या बायकोला. अगं ए बाई
अगं अशी गुळाच्या ढेपगात एका जागेवर बसून लॅपटॉप लॅपटॉप काय खेळायलीस? स्वरे, एका मिनिटाच्या आत उठ बर का. अगं पाहुणे यायची वेळ झाली नाही, काय करायलीस तू? माहितीये ग, सकाळपासून 100 वेळा सांगितलंस 5 मिनिटं लागतील मला तयार राहायला. ते जाऊ दे. आई हे बघ, मला UK बेस्ट कंपनीकडनं ऑफर आली आहे. बघितलं का, रातभर कीर्तन केलं आणि सकाळी हिला विचारला रामाची सीता कोणतरी म्हणती बन. स्वरे, अगं आता काय गरज आहे का त्याची? अगं पोरीच्या जातीला असा अडदानपणा नाही शोभत. हे बघ, तू 10वी केलीस, 12वी केलीस, पुन्हा म्हणलीस पोरणला जाऊन शिकते म्हणून तुला लोन काढून तिकडे बी धाडलं. पण आता बास कर ग बाय. अगं 4 कोसाव सासर असताना असं 7 समुद्रापलीकडच्या गोष्टींची आज कशा पाय धरायची माणसानं? आई मला कळतंय ग, पण मेल आलाय तर रिप्लाय करायला काय हरकत आहे? हे बघ स्वरे, अगं ज्या वाटेला आपल्याला जायचं नाही त्याचा पत्ता कशाला विचारायचा म्हणते मी माणसानं. का नाही जायचं? आई तुम्ही मला एवढं फॉरेनला पाठवलं, एवढं शिकवलं, त्याचा काहीतरी उपयोग होऊ दे ना. आणि मी लग्न करायला नाही म्हणतेय का? बघायला तयार आहे ना मी तुम्ही ठरवलेला मुलगा. हा मग आता हा मेल आलाय, त्याला रिप्लाय तर करू दे ना. का तो पण नको करू? आई आई शांत 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 शांत. तू तुझा BP वाढवून घेऊ नको. मी करते तिची तयारी, तू संजी बाकीच्या कामाला लागा. आई जा. ती बघतेच मी, पण साजिरी तू हिचं व्यवस्थित आवर. करते. संजय, ए संजय, अगं कुठं गेली ही पोरगी? साजिरी, संजी कुठे आहे? आता संजी कुठे आहे? अगं तूच पाठवलंस ना तिला सरमळकरांकडं सेफ्टी पिन आणायला. अगं 563 घंटे झाले तरी मी पोरगी तिकडेच आहे वे. संजय, ए संजय. संजी मरती बघ आज. अरे पोरांनो, उतरा खाली. काय करायलाय? पतंग बघायला काय वरती? नाही, स्वराताईचा नवरा बघावलोय. हे असं आकाशात हेलिकॉप्टर मधून येणार आहे. कोण म्हणलं? संगीताई ना. काय म्हणली? स्वराताईचा नवरा येणार आहे हेलिकॉप्टर मधून. बापाच्या टकरीला हाय संजी. अगं ये संध्रा काकू, अगं पडली असतीस की. आणि वर काय बघायलीस? मान मोडल. अगं तुझ्या मधल्या लेकीला बघायला पाहुणे यायला लागलंय ना हो हेलिकॉप्टर मधनं. असं काय नाही बाई. बस बरं तू इथं. बर बाई, बस तर बस. बसून बघ काय बघायची ती. हे आमच्या संजीनी सांगितलेलं दिसते. बापाला माग टाकते बुरकी. सरमळकर, ओ सरमळकर. ओ काका दिसले का? नाही अजून. सरमळकर, आता तुम्ही बी. मग काय, आपलं संजयनं सांगितलं सोरांगीचा नवरा येणार आहे हेलिकॉप्टर मधून. इथून परतीतपर्यंत सगळीकडे नुसता उसानंगूर. जमीन दिसल तिथपर्यंत चौमात त्यांचीच जमीन आहे. होल वावरी जावर. लय मोठी शेती आहे, लय मोठे जमीनदार आहेत काकी. म्हणजे या टोकापासून ते त्या टोकापर्यंत जायला रेल्वेच लागते बघा काकी. आज पण आमचे दाजी हेलिकॉप्टरनच येणार आहेत. पर संजय, आपल्या गावात हेलिकॉप्टर उतराय जागा कुठं आहे ग? हाय की त्यांचा डोंगर. उतरवतील त्यांच्या रानाला. काके, तू कधी हेलिकॉप्टर बघितलं तरी आहेस का? ते असं हवेतच उडतंय डुगु 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 डुगु. आणि आमचे दाजी तर डायरेक्ट येणार आहेत हेलिकॉप्टर मधनं झप करून उडी मारून येणार आहेत पॅराशूटनं. कसं येणार आहे? कसं? करून येणार. अगं कंटक पडल की. अगं काय कान दुखतंय.
पडू दे कणका. अगं अशी काय करती? तुला पिना आणायला पाठवलं तर तू इथं बायकासनी पिना मारत बसलीस वे. चल इकडे. खरी चल तू पहिली. दुखते की अगं माझं कान मोड. दुखतंय बाबा, सोड की. तुझं ना प्रेमच नाही राहिलं माझ्यावर आई. प्रेम करायसाठीच घेऊन आले तुला आज. संजय मोने, आज आमच्या घरी कार्यक्रम आहे माहित असून बी कशा काय आलीस ग तू आज? हो नाही ते काके एक लय महत्वाचं काम आहे संजीकडे. असं मोने, तुमची आज काय कामं बिमं असतील का नाही संधी बाजूला ठेवायची. कोणत्या बी सेकंदाला आमच्यात पाहुणं येतील. आई ऐक की 2 मिनिटं ओनली 2 मिनिट्स मध्ये परत येते की नाही बघ. बघा, तिसऱ्या मिनिटाला तुम्हाला मध्ये पाहिजेस आणि चौथ्या मिनिटाला आवरून बसलेली पाहिजेस. हा इथंच आहे, लगेच आले. काय ग बिझनेस आहे ग, इथं नको मग चल. हा बोल काय झालं? अगं ते पापाजींच्या धाब्यावर आपल्या पापडाची ऑर्डर द्यायची होती ना, फुकटात द्यायची होती म्हणून दीपाच्या रिक्षातनं पाठवली. तर आता खुळ्या टाळक्याचा दीपा फोनच उचल ना. म्हणजे अजून ऑर्डर पोचलीच नाही की काय? हाय ना. दिप्याचं तर आता अरे कोणी आहे का? अरे कुठे गेले सगळे? हा, काय झालं डॅडी? हे काय? कपडे आहे ते. हा, इथं दोऱ्या बांधा आणि इथं टाका वाळत. बर चालते. ए चालत्या वाली पोरगी. अरे काय पाहुणे येणार आहेत घरी, त्यांना काय अशा कपड्यांच्या पताका लावणार आहे काय? नाही काढ. काढून टाका सगळं. ए इकडे इकडे. तू पोटातलं लेकरू बाहेर काढते का स्टूल आणून देऊ? स्टूल आणा. स्टूल आणा. आणते. हा. कोण आहे हो डॅडी? हे, मित्र आहेत आमचे. एक काम कर, तू आज जा. मी चहा आणते. नको नको, दार दार लावून घे. मी सांगितलं उघडू नको. जा लवकर जा. दार. अरे पाटील साहेब तुम्ही, अरे मला मेसेज करा तर मी आलो असतो. ते लेखी वयाचा कार्यक्रम आहे ना घरात, एवढा बुक्का पडलाय म्हणून सांगतो कामाचा. हा हा, चला की आपण हॉटेलमध्ये चहा घेऊ. चला या. ए, काय असेल ते इथं बोलायचं. काय पंजाबराव, किती खेट मारायचं? हा, काय आमासनीत चुना लावा लागलाय? काय म्हणते? साहेब ऑफिसात गेल्यात, साहेब गावाच्या बाहेरच गेल्यात. आणि परवा तर काय सांगितलं? साहेब दवाखान्यात ऍडमिट आहेत. अरे किती कारण सांगायची. हा, आता म्हणलं पोरगीला बघायला पाहुणे येणार आहेत, हे घुबाड घरातच सापडणार. आणि सापडलं. काय ओए ये गाड़ी पंजाबराव बांधल की है और मैं उनका ड्राइवर हूँ. वार रईशी, गाडी घ्यायला तुम्हासनी पैसे आहेत. अहो पाटील साहेब हे आजच्या पुरतच आहे. ए तुमको जेवण जेवणे काय ना? आ जाओ जेवण जेव खाओ. हा ये ना, ये इकडे ये. तुम्हासनी मी चांगलाच ओळखतोय पंजाबराव. हा, हा. मला सांगा, माझं पैसे कधी देणार? अहो देणार ना, 100% देणार. हा, हा. खानदानी माणसं आम्ही. हा जीव देऊ, पण कोणाचं उधार हे करणार नाही आम्ही. ओ पंजाबराव, आमच्या थोबडावर तुम्हाला कुठं शी लिवलंय असं दिसतंय वय? हा, माझं पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजेत बस. नाहीतर संजय आज काही झालं तरी टाइमात पोहोचली पाहिजे ऑर्डर. आपलं पहिलं मोठं काम आहे ग. आणि मी तुला सांगत होते की नाही, ट्रान्सपोर्टसाठी माणूस ठेवूया म्हणून. बारका असलं तरी बिझनेस आहे आपला. येडी आहेस का ग? मोने उगा किरनिष्ठासारखं काहीतरी बोलू नकोस बरं. म्हणे की ट्रान्सपोर्टसाठी माणूस ठेवायचा. उगा आपलं काहीतरी. एक तर आता आपण आपला लहान ग उद्योग चालू केलाय, बिझनेस म्हणून. त्यात आपल्याला अनुभव पण कमी. त्यात हे समजा आता डॅडींपासून लपवून करायचं म्हणजे दम निघतोय बघ माझा. मला माहिती नसल्यागत कसं सांगतेस सगळं मला हे? बरं मग आता काय करायचं? पण आज ऑर्डर टाइमवर पोचलीच पाहिजे. स्कूटर आणलीस होय ग? होय. चल मग. नाही बा, माझा बाई ऐकून खाईल मला. नाही इक. अरे तू स्वतःला इकच. ज्या काय, अरे मला काय माझं पैसे मिळायची मतलब.
हा काय पाटील साहेब हा अहो देणारच ना तुमचे पैसे, कुठे जाणार आहे? असं माणूस किलो सोडून वागू नको रे जगन्नाथ तू. ए सुक्काळीच्या, तू म्हणतो वैर हा? या जगन्नाथ पाटला तू म्हणतोस? मरणार रे तू, तुझ्या कर्मानं मरणार. तुझ्या पोरीला बघायला येणारा पोरगा लय मालदार आहे म्हण. अरे तेच तर म्हणते मी. अहो लय मोठे जमीनदार आहेत. एकदा का सोयरीक जोडली तर पैशाची व्यवस्था आपापच होती ना. पैशा पायी स्वतःच्या पोरीचं लगीन लावून देतो वय. आता तुझ्या पोरीला बघायचा कार्यक्रम आहे की नाही, त्याच्याच मध्ये मी येतो. नाही तुझ्या जावया मोर पोलिसांना तुला पकडून दिलं तर नावचा जगन्नाथ पाटील नाही, माईला खानदानी. चल रे. कुठं पडलं बरं? बघ बरं तिकडे दिसतंय का? खाली वाकलो आणि पडलो. डॅडी हा? ते लोक कोण होते? कोण ग? ते आता गाडीवरनं गेले ते. पण ही अरे ते आपल्या गावातलीच लोक होती. आता बांधल्याच्या घरी लेखी बाईचा कार्यक्रम म्हणल्यावर ती आली होती विचारायला. लय गरीब असतात ग लोक ही. मग बांधल्याच्या घरी कार्यक्रम म्हणल्यावर हाताची राबलं 2 पैसे मिळतील म्हणून आलती. देणार देणार तुम्हाला मी पैसे देणार. काय काळजी करू. डॅडी हा आम्ही जर 5 मिनिटात जाऊन येतो. हा जाऊन या पटकन या पण. हा कार्यक्रम आहे घरात. हा चला आवरा आवरा. ते काढलंच नाही का अजून? बघू. अगं सोरे काटा किर्रस दिसायला लागलीस बघ. खरंच लय भारी दिसतेस. आई म्हणती ना तीच खरं आहे बघ. या कावळ्या कोकिळ्याच्या घरात तूच काय तो एक राजहंस आहेस. बघायला येणारा मुलगा ही आमची पोरगी बघून बादच होईल. सोरे माझीच नजर लागल बया. बर ती माणसं आली की मी बोलवते तुला. हा तयार राहा. थांब थांब थांब. चल 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 पटकन चल. हा तुम्ही स्वतः आला होय? हा सॉरी या जरा उशीरच झाला. असू दे असू दे. ए बाब्या बाब्या घेऊन जा जा. हे घ्या तुमचं बिल. हे घ्या मोजून घ्या. हो हो थँक्यू दादा. येत्या येते परत. या, या. चल ग. बाब्या हा हा बाब्या 3 नंबरला काय बघ रे. बघ वरदानी आपल्या कल्याणी पुढे उद्योगाची पहिली मोठी कमाई. हा, हे घे. संजय मला एक कळत नाही, तू एवढी मेहनत करू करू स्वतःच्या जीवावर हा पापडाचा उद्योग सुरू केला नाही, म्हणजे चांगलंच काम केलंस. मग घरच्याला सांगू की पूर्ण एवढं मोठं ऑर्डर मिळाली म्हणल्यावरती घरच्या जोर तर स्वाभिमानानं फाटायचीच येईल. येडी आहेस का जरा. चल पटकन. अगं तुला माहित नाही होय, आईने जेव्हा असा बिझनेस चालू केलता तस डॅडी कसले उचकले होते तिच्यावर. बांदल घराण्याची शान. पंजाबराव बांधलांसारख्या खानदानी माणसाच्या बायकोनं पापड लाटायला लागले तर लोक काय म्हणतील. पण ह्या सगळ्यात घरात काय हाय काय नाही, काय कमी जास्त होते, या सगळ्याची चिंता आमच्या आईलाच. मोने खानदानीपणाचं सोंग घेता येतंय, शानीचं बी सोंग घेता येतंय, तर पैशाचं सोंग नाही घेता येत ग. या समध्यात आईची लय ओढाताण झाली आणि मी डॅडींच्या तोंडून लई वेळा ऐकलं
की एखादा पोरगा असता तर लय फायदा झाला असता, लय आधार झाला असता. मग एक दिवस मीच ठरवलं की मी आमच्या आईचा आधार होणार आणि डॅडींना दाखवून देणार. मोने, मी तुला सांगते बघ, कल्याणी पापड उद्योग जेव्हा बांदल घराण्याच्या इज्जतीपेक्षा मोठा होईल ना, त्यावेळेस आमच्या डॅडींना कळेल आणि मग कदाचित त्यांना आपला अभिमान बी वाटेल. वा, लई भारी वाटलं बघ मला. मोने, अगं चल पटकन, इथं काय गप्पा हाकीत बसलीस माझ्यासोबत. चल कन. मोने, तू लय डुगू गाडी चालवतेस आणि इकडं मी चालवणार आहे. ए, लायसन्स आहे का तुझ्याकडं? मला 18 वर्ष पूर्ण व्हायला फक्त 6 महिने बाकी आहेत, कळलं? आणि आपल्या इथं तसं पण कोण नाही चालत. आणि इकडं अगं पण चल की आता, बस मागं पटकन. चला आवरा आवरा, पटपट पटपट पट, हात वा. कल्याणे, स्वरांगी झाली का तयार? हा, कुठल्या क्षणी येतील पाहुणे? हेमंतराव, तो गाडी बाहेर ड्रायव्हर आहे ना? उभा केलाय त्याला तिथं. त्याला पैसे दिले ना? हो, दिले पैसे. मायला हिम्मत कशी झाली? कल्याणी! बया केवढ्यानं वराडले. दिले ना पैसे. बाजूला व्हा. या भित्तीवरची मुलूक मैदान कुठे गेली? ती वय मीच काढली. कशाला पाहिजे ती भंगारातली खुटकी रायफल? कोटकी रायफल! जा, जा बाई, तलवारच घेऊन हिची खाडोळीच करतो. हो डॅडी, तुम्हीच ऐकली किती गंजली म्हणून. खोटकी रायफल म्हणते तू? खोटकी रायफल म्हणते? तुझं जिभेला काय हाड? हा? अरे, माझ्या आजोबांच्या गणपतराव महिपतराव बांदलांची ती आठवण आहे. मुलूक मैदान, हा, ही इथं भिंतीवर सजलीच पाहिजे. बांदल घराण्याची शान आहे ती. थांबा, कोणी हलू नका, मी स्वतः आणून घेतो. डिस्कस्टिंग. पाडशील मी आता. अगं हो, तू थांब जरा, काय काळजी करू नकोस बघ. कशी का थांबली? अगं काय नाही होत, आपलंच गाव आहे. चल, कोण नाही पकडत आपल्याला. होय की, तू काय बी काळजी करू नको म्हणलं ना मी तुला. सॉरी साहेब, चूक झाली. गावातल्या जात ना? जी. मग माहित नव्हतं नो एंट्री. सॉरी.